पावसाळ्यात निसर्ग रंगांची उधळण करतो. अगं आता संगीता होळी झाली, धुळवड झाली, रंगपंचमी झाली खरंच आणि ग? आणि मग निसर्गाचा उत्सवी आनंद सोहळा असणारा वसंत ऋतू आलाच की. हो तर. म्हणून तर तुला आठवलं हे सुंदर गाणं. अगदीच. प्रेमळ स्नेहपूर्ण जराशा बोचऱ्या पण गुलाबी थंडीच्या सुखद आणि सर्वांच्या लाडक्या शिशिर ऋतूनंतर येतो तो वसंत ऋतू. डोळ्यांसमोर बहरणाऱ्या झाडांची होणारी पानगळ बघतानाही शांतपणे आणि संयमाने येणाऱ्या वसंत ऋतूची आनंदाने वाट पाहणारा आणि प्रसन्न चित्ताने त्याचं स्वागत करणारा हा शिशिर ऋतू. बरोबर, अगदीच. वसंत म्हणजे शिशिरातल्या पानगळतीनंतर झाडांना मोहर नवपालवी देणारा ऋतू, नाविन्याचा, चैतन्याचा, यौवनाचा ऋतू. आणि वसंत ऋतूच्या मोहक रूपाची भुरळ सगळ्यांनाच पडते. अगं खरंच. म्हणून तर मला नाही का एकदम गाणं स्फुरलं. सुंदर गाणं गुणगुणलीस तू. मग मलाही भुरळ पडली, कारण कवी मन कसं सुटेल यातून. अगदी प्राचीन काळापासून वसंत ऋतूची अतिशय मोहक मनभावन वर्णनं वाल्मिकी रामायणातून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांमधून, अगदी आजच्या साहित्यातही दिसतात. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णही म्हणतात, ऋतू नाम कुसुमाकर, सर्व ऋतूंमध्ये मी वसंत आहे, इतके या ऋतूचे महत्त्व आहे. असा हा ऋतुराज वसंत.